4 दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नायगावमधल्या बीडीडी चाळमधल्या रहिवाशांना त्यांचं हक्काचं सुसज्ज असं घर मिळालंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 864 सदनिका धारकांना हा चावी वाटप सोहळा आज सकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या ठिकाणी वायबी चव्हाण सेंटरमध्ये पार पडला। आणि खरं तर अनेकांच्या आयुष्यामधलं जे एक अपूर्ण राहिलेलं असं स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं। आपल्यासोबत काही लाभार्थी आहेत। चंद्रकांत जाधव आपल्यासोबत आहेत। अनेक वर्षांचं खरं तर स्वप्न 40 वर्षांहून अधिकचा हा पुनर्विकासाचा सुद्धा मुद्दा आज अखेर निकाली लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी मिळाली, काय वाटतंय? नाही, खूप आनंद आहे, कारण 180 मधून डायरेक्ट 500 स्क्वेअर फुटामध्ये आज प्रवेश करतोय ते केवळ राज्य सरकारमुळे आणि आमच्या माननीय कालिदास कोळंबकर आमदार साहेबांमुळे शक्य झालं आहे। खूप जणांचे स्ट्रगल, आमची बीडीडी चाळ समिती पण होती, पोलिसांची एक समिती होती, त्यांच्याही प्रयत्नाने हे शक्य झालेलं आहे। आणि खरंच मी राज्य सरकार आणि आमची समिती किंवा आमचे आमदार त्यांच्या सगळ्यांचे मी आभार आहे, खूप आभार आहे। थँक्यू। आता असं एक मुद्दा देखील आला होता की अनेक वर्षांपासून इथं मंडळी राहत आहेत आणि अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी चावी वाटप केलं। त्यापैकीच एक जणाशी आपण बोलूयात। खरं तर नंदकुमार कदम, तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आलं। तुम्ही साधारणपणे किती वर्षांपासून बीडीडी मध्ये राहताय आणि एकंदर आजचा अनुभव कसा होता? मी जवळजवळ 50-55 वर्षापासून राहतोय बीडीडी चाळीमध्ये आणि खूप आनंद झालेला आहे, कारण लहान घरातून मोठ्या घरात जाणं हे साहजिक प्रत्येकाची इच्छा असते आणि ती आज आमची स्वप्नपूर्ती झालेली आहे। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते मिळाल्याचा आनंद आणखीन आहे, द्विगुणित झालेला आहे। त्यामुळे काका, तुम्ही काय सांगाल? आता खरं तर तिप्पट मोठं घर मिळणार आहे। आधीच ज्या पद्धतीने आता उल्लेख झाला, 180 फुटातनं थेट 500 फुटांमध्ये तुम्ही जाताय। तुम्ही घराचं स्वरूप पाहिले काय, किंवा एकंदर जी नवी घर आहेत त्या नव्या घराबद्दल काय वाटतं? बोलू मिसेस समोर आहे, माझा जन्मच इथे झालाय, 5वी पिढी माझी आहे। असा बीडी चाळीचं वेगळं होतं आणि हे वेगळं वाटतंय। उलट आम्हाला आनंद झाला, असं वाटलं की आम्ही त्या घरात जातोय की नाही, का इथंच आपलं हे करतो। हे मिसेस आहे माझी। आता त्यांनी सांगितलं की माझी 5वी पिढी आहे खरं तर आम्ही राहतोय, आणि आज त्या छोट्याशा घरातनं एका तिप्पट मोठ्या सुसज्ज घरामध्ये जात आहे, काय भावना आहेत? खूप खूप आनंद झाला आहे, कारण मी त्या घरामध्ये 40 वर्ष संसार केलेला आहे। सुख दुःख आम्ही आजूबाजूच्या वगैरे सगळ्या लोकांनी बघितले, सुख दुःख। पण आता हे 10 बाय 16च्या घरातून आम्ही 500 स्क्वेअर फूट घरामध्ये जातो ना, आम्हाला खूप मोठा आनंद झाला आहे। ही माझ्या सासू सासऱ्याची पुण्य आहे एक प्रकारची, म्हणजे बोलताना म्हणजे एक प्रकारचे अश्रू अनावर होतात। कुठेतरी संघर्ष आठवतो इतक्या वर्षांचा जो आपण केला? हो, एका घरात 2-2 भाऊ मुलं सगळे एकत्र राहणं वगैरे, हे म्हणजे आम्ही त्या घरामध्ये भोगलेलं आहे सगळं। आणि आनंदाचे दिवस पण तेवढे छान गेलेले आहेत आमच्या त्या घरामध्ये। आता आज खूप खूप आनंद होतोय। आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर हक्काच्या घरामध्ये जातानाचा एक वेगळा आनंद, आणि त्याहूनही अधिक जो संघर्ष इतके वर्ष केला त्याच्या कुठेतरी एक जाणीव सुद्धा आजच्या या निमित्तानं स्थानिकांकडनं आणि जे खरं तर सदनिका धारक आहेत त्यांच्याकडनं व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात। एका 160 फुटाच्या घरामधनं 500 स्क्वेअर फुटांच्या सुसज्ज घरामध्ये जाताना आनंद आणि समाधान या दोन्ही गोष्टी आज एकत्रितपणे आमच्या मनात दाटून येत आहेत, अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।